पेट्रोल संपेल या भीतीनं सातारा जिल्ह्यामध्ये बहुतांश पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात वाहन चालकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. सध्या मी साताऱ्यातील रेणुका पेट्रोल पंप परिसरात आहे आणि आता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पेट्रोल संपेल या भीतीनं नागरिक जे आहेत ते आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल भरताना पाहायला मिळत आहेत. खरं तर भारत पेट्रोलियमचे काही पंप जे आहेत ते बंद झाल्यामुळं इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर या ठिकाणी गर्दी होऊ लागलेली पाहायला मिळत आहेत. अनेक जण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपले पेट्रोल गाड्यांमध्ये पेट्रोल भरत आहेत, डिझेल भरत आहेत. कुठंतरी जिल्हा प्रशासनाने याबाबत आवाहन करून देखील मोठ्या प्रमाणात वाहन चालकांच्या ज्या रांगा आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी सातारा जिल्हा पेट्रोल डिझेल असोसिएशनचे उपाध्यक्ष रावखंडे सर आहेत. सर, नेमकं काय हे जे आता अफवा जे चर्चा चालू आहे पेट्रोल संपेल, नेमकं काय सांगाल याविषयी? तर पेट्रोल संपणार तर नाहीच आहे आणि त्यामध्ये सांगायचा उद्देश हाच आहे की लोकांच्या रांगा का लागल्या हा फार मोठा उद्देश आहे. कारण त्याच्यामध्ये असं झालंय की या तीन ज्या कंपन्या आहेत, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन कॉर्पोरेशन, या तिन्हीच्या पॉलिसी वेगळ्या आहेत. जसं की भारत पेट्रोलियम, माझ्या पंपाच्या आजूबाजूला 4ही पंप भारत पेट्रोलियमचे, त्याच्या शेजारी एक हिंदुस्थान पेट्रोलियमचा पंप आहे. हे पंप आता बंद पडले. कारण का, तर त्यांच्या पॉलिसीज अशा आहेत की 1 दिवस पेट्रोल मिळेल, कंपनी त्यांची त्या डीलरला 1 दिवसाआड पेट्रोल देते. हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये तुम्हाला त्यांचं मागच्या वर्षी किती विक्री केली होती त्याच्या प्रमाणात पेट्रोल मिळते. या सगळ्या गोष्टींचं पार्श्वभूमी पाहिलं तर काही डीलर अडकतात त्याच्यामध्ये. काही डीलर हे घेऊ शकत नाहीत गाड्या, पैसे देऊन सुद्धा, ऍडव्हान्स पैसे देऊन सुद्धा गाड्या मिळत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये लोकांना काय होतं, 4 पंप बंद पडल्यानंतर आता पेट्रोल संपणार आहे, आता युद्धजन्य परिस्थिती आलेली आहे, उद्या मिळेल याची गॅरंटी नाही, माझ्या मुलांना शाळेत पाठवायचंय, माझ्या ह्यांना हे करायचंय. लोक जिथे 100ची गरज आहे तिथे हजारो रुपयाचं पेट्रोल भरायला लागले. मी स्वतः आमच्या पंपावरती आज तागायत कधीही पेट्रोल ड्राय झालं नाही. आता सुद्धा माझ्या 3 टँकर भरून पेट्रोल येते. म्हणजे पेट्रोल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कधीही कमी करत नाहीये. त्यामुळं नेमकी ही अफवा जी चालू झाली ती नेमकी कोणत्या कारणातून नेमकी सुरू झाली काय? सर, अफवा नाहीये. खरं पाहिलं तर काही बीपीसीएलचे पंप खरोखरच बंद पडले. मग ज्यावेळेस एखादा पंप बंद पडतो, मी जातो, एखादा शूटिंग काढतो आणि व्हॉट्सअपला टाकतो. मग ती व्हॉट्सअपला टाकल्यानंतर इमिजिएटली त्याचा प्रसार हा होतो की संपलेलं आहे. म्हणजे माझ्या शेजारचा अजून पॅनिक होतो. हे घडलेलं आहे. म्हणजे काही पंप बंद पडले त्याच्यामध्ये कंपनी कारणीभूत आहे, काही पंप बंद पडले त्यामध्ये डीलर्सनी पण पैसे घालून गाड्या टँकर भरले नाहीत. अशाही गोष्टी घडल्यात. यामध्ये नागरिकांचा पण प्रश्न येतो ना की बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आता डिझेल किंवा पेट्रोल भरून घेतलं जाते गाड्यांमध्ये खूप वेळ, आणि नागरिक स्वतःहून गाड्या भरून घेतात. आता आम्ही असं केलंय की पंपावरती मध्यंतरी सरकारने नियम दिल्यापासून एखादी गाडी बंद जरी पडली तरी आम्ही त्याला पेट्रोल बाटलीमध्ये देत नाहीये. पण त्यामुळे होतंय असं की आम्हाला असे शंकत आहे की ग्राहक काय करते की त्याच्या घरी जाऊन गाडीतनं पेट्रोल काढून त्याच्या घरी स्टोअर करून पुन्हा गाडी भरून येते. हे भीतीदायक गोष्ट आहे सर, कारण लहान मुलं घरात आहेत. हे अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे, हा सांभाळणं चुकीचं आहे. त्यामुळे ग्राहकांना नम्र आणि कळकळीची विनंती, कृपया त्यांनी स्टोअर करू नका. पेट्रोल भरपूर आहे, लागेल तेवढंच घ्या. उद्या घटना घडल्यानंतर कोणीही. आज देखील मला एक रिक्वेस्ट करायची आहे. आज सकाळीच माझ्या पंपावरती गर्दी सुरू झाली. येथे मागच्या काही दिवसामध्ये अजिबात गर्दी नव्हती. सकाळपासून माझा जो स्टाफ उभा आहे सर, माझ्याकडे 53 लोकांचा स्टाफ आहे. अजून जेवायला गेले नाहीत मुलं. आता सर जवळपास संध्याकाळचे 4 वाजायला लागले. सकाळपासून मुलं उभे आहेत. मी त्यांना मध्ये नाश्ता देतोय पण सोडू शकत नाही कारण ग्राहक उभा आहे. त्यामुळे सर एक रिक्वेस्ट आहे सर्व ग्राहकांना की पॅनिक होऊ नका, गरज नाहीये, लागेल तेवढंच घ्या. सिस्टीम बिघडते यांनी. सिस्टीम प्रशासनाला पण एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी ह्या कंपन्यांना विचारावं की त्यांनी अशा पद्धतीने पॅनिक सिच्युएशन करू नये. बीपीसीएलच्या डीलर्सला व्यवस्थित माल द्यावा, एचपीसीएलच्या डीलर्सला माल द्यावा, जेणेकरून सगळ्यांमध्ये इक्वली माल सप्लाय होईल. नक्कीच. खरं तर जे काही सध्या अफवा आहेत या अफवांवर पण विश्वास न ठेवता ग्राहकांनी गर्दी न करता या ठिकाणी यावं. मात्र यामध्ये जिल्हा प्रशासनाने देखील आवाहन केलं आहे की कोणीही या बाबत पेट्रोल पंपावर गर्दी करू नये आणि पेट्रोलची सध्या तरी जी क्षमता आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी वाहन चालकांनी काळजी घ्यावी आणि अशा पद्धतीनं घरामध्ये देखील या पेट्रोलचा साठा करू नये असंच आवाहन जे आहे ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन आमिर शेख सह संतोष नरावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.